साकारून तेलुगू भाषिकांनी आधुनिक काळातही अनेक वर्षाची परंपरा जपल्या. उपशिक्षणाधिकारी नडिमेटला बोम्मारिल्लूचे प्रथम विजेत्या कोटा, द्वितीय बुरा तर तृतीय मुटकिरी. उत्तेजनार्थ 1 कोक्कूल, 2 कैरमकोंडा तर 3 उय्याल्ला. तेलुगू भाषिक नसलेल्यांनाही प्रोत्साहनपर बक्षीस. स्त्रियांनी चूल-मूल आणि घरच्या प्रपंचासह स्वतःच्या प्रतिभा, कला व गुण दाखवल्यास प्रगती होते. तेलुगू भाषिक महिलांनी बोम्मारिल्लूद्वारे तेलुगू संस्कृतीचा वारसा व परंपरा जपल्या आहेत, याचा अभिमान वाटतो. अनेक वर्षांपासून बोम्मारिल्लूसाठी लहान-सहान भांडे खरेदी करून त्याद्वारेच बोम्मारिल्लू साकारतात. ही परंपरा अंदाजे 100 वर्षांपेक्षा अधिक आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. आधुनिक काळातही बोम्मारिल्लू साकारत नवीन पिढीला एक प्रकारे कळत-नकळत संस्कार देण्याचा प्रयत्न पालकवर्ग करतात. यामध्ये विशेषतः महिला पुढाकार घेतात, असे मनोगत सोलापूर जिल्हा परिषदेचे उपशिक्षणाधिकारी स्मिता श्रीधर नडिमेटला यांनी व्यक्त केले. श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशन व पद्मशाली सखी संगमच्या वतीने यंदाच्या दिवाळीत आपली संस्कृती, आपली परंपरा आणि आपणच जपूया हे ब्रीदवाक्य घेऊन बोम्मारिल्लू बनवा, बक्षिसे मिळवा, तेलुगू भाषिकांसाठी हा उपक्रम आयोजित केला होता. या उपक्रमात सोलापूरसह पुणे, अहिल्यानगर आणि जालना येथील रहिवासी जवळपास 60 पेक्षा अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. प्रवेश निःशुल्क होता. उपशिक्षणाधिकारी नडिमेटला पुढे म्हणतात, उपक्रम स्तुत्य असून यावेळी महिलांच्या कर्तृत्वाला वाव तर मिळतोच आणि त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण झाल्याने त्या अधिक सक्षम होतात. यावेळी व्यासपीठावर माजी नगरसेविका राधिका दत्तू पोसा, रोजा मनोज पिस्के, परीक्षक स्मिता हरिप्रसाद बंडी, पद्मशाली सखी संगमच्या अध्यक्षा कल्याणी अंबादास पेनगोंडा यांची प्रमुख उपस्थिती होती. पूर्व भागातील यल्लालिंग मठाजवळील सुवी सभागृहात या स्पर्धेचे पारितोषिक वितरण झालेल्या कार्यक्रमात स्पर्धक उत्सुकतेपोटी मोठ्या संख्येने उपस्थित होते. परीक्षक स्मिता बंडी ह्या आवश्यकतेनुसार बोम्मारिल्लू साकारलेल्या ठिकाणी प्रत्यक्षात भेट देऊन पाहणी करत वारसा, नाविन्यता, सामाजिक संदेश, वेगळेपणा या निकषांवर गुण देऊन पुरस्कारांसाठी निवड केली आली आहे. स्पर्धकांनी आकर्षक रांगोळी काढून विविध कलाकुसरीतून बोम्मारिल्लू साकारले होते. विजेत्यांच्या नावे याच कार्यक्रमात स्मिता बंडी यांनी घोषित केले. प्रथम क्रमांकासाठी विजेता ठरलेल्या सौंदर्या गोविंद कोटा, द्वितीय क्रमांकासाठी निर्मला वासुदेव बुरा, तृतीय क्रमांक म्हणून सरस्वती माणिक मुटकेरी यांची निवड केली. उत्तेजनार्थ म्हणून 1 अमला श्रीकांत कोक्कूल, 2 खुशी श्रीनिवास कैरमकोंडा तर 3 कल्याणी विनायक उय्याल्ला यांनी पारितोषिक पटकावले. या स्पर्धेसाठी इतर भाषिक समाजाच्या सपना गणेश शालकर आणि वैष्णवी आनंद शिंदे यांनी सहभाग घेतल्याबद्दल प्रोत्साहनपर अंबादास नारायण पेनगोंडा यांनी त्यांच्यातर्फे आकर्षक बक्षीस देण्याची घोषणा केली. प्रथम क्रमांकासाठी श्रीधर सुरा यांच्याकडून आकर्षक लेडीज वॉच, द्वितीय क्रमांकासाठी श्यामला मुरलीधर अल्ले यांच्यातर्फे प्रवासी बॅग, तृतीय क्रमांकासाठी राधिका दत्तू पोसातर्फे इस्त्री तर मनोज पिस्के सखी फॅशन कॉर्नरतर्फे आकर्षक बक्षीस देण्यात आले. श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशन व पद्मशाली सखी संगमच्या संस्थापक गौरीशंकर कोंडा यांच्या पुढाकारातून या स्पर्धेचे आयोजन केले होते. हेमा मैलारी यांनी सूत्रसंचालन, गीता भूदत्त स्वागत, प्रास्ताविक सविता येदूर यांनी केले. शेवटी आभार वनिता सुरम यांनी मानले. यावेळी पल्लवी संगा, मनोज पिस्के, वैकुंठम जडल, ओमसी पल्ली यांच्यासह स्पर्धक मोठ्या संख्येने उपस्थित होते.